केज शहर व तालुक्यामधील सर्व अवैध धंदे बंद करावेत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं केज तहसीलसमोर आज आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। 8 तारखेपासून हे बेमुदत आमरण उपोषण या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे। खरं तर केज शहर आणि तालुक्यामध्ये अवैध धंदे बंद करावेत ही त्यांची मागणी पक्ष आणि राजकारणाच्या खूप बाहेर आहे। कारण सध्या जर बघितलं तर केज शहरामध्ये या गोष्टींचा ऊत आलेलं या ठिकाणी दिसत आहे। नागरिकसुद्धा त्रस्त आहेत, परंतु मांजराच्या गळ्यात घंटी कुणी बांधायची हा प्रश्न नेहमीच केजवासियांना सतावलेला आहे। केजवासी नेहमीच शांत राहिलेले आहेत आणि त्यासाठी राजकारणाच्या बाहेर जाऊन कोणता पक्ष किंवा कोण पदाधिकारी आहेत यापेक्षा आंदोलन करते काय मागणी करतायत, ही मागणी किती वास्तविक आहे हे बघणं समाजाने आणि प्रशासनानं खूप गरजेचं आहे। कारण आज आपण बघतोय आज पिढ्यानपिढ्या या केज शहरात बर्बाद होताना आम्हाला दिसत आहेत आणि याला जबाबदार आम्ही सगळे आहोत आणि प्रशासन आहे। ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे बळ दिलेलं आहे किंवा गप्प बसलेले आहेत, नागरिक अनेक वेळा गप्प बसतात, मात्र त्यांच्या गप्प बसण्यामुळंच अशा गोष्टींना मोठा प्रतिसाद मिळतो आणि त्या गोष्टींचा फटका येणाऱ्या पिढ्यांना बसणार आहे। जेव्हा केज शहरात येणाऱ्या पिढ्या अशा अनेक वाईट गोष्टींना बर्बाद होतील तेव्हा आमचे डोळे उघडतील। आजच आम्हाला सतर्क व्हावं लागेल। म्हणून ज्या काही गोष्टी वास्तविक आहेत, खऱ्या आहेत, त्या चांगल्या गोष्टीसाठी आंदोलन करते कोणीही असू द्यात, ते राजकीय पक्षावाले असू द्यात, सामाजिक कार्यकर्ते असोत, त्यांच्यासाठी आम्हाला साथ द्यावी लागेल। घरात बसून किंवा कुठेतरी बाजूला बसून आम्ही जर फक्त बघत राहिलो तर अशा गोष्टी कधीच थांबणार नाहीत। आमचं पोलीस प्रशासनालाही विनंती आहे, आंदोलन कर्त्यांच्या मागण्या जर रास्त असतील, योग्य असतील तर तुम्हाला त्या दुर्लक्षित करता येणार नाहीत। आम्हाला माहिती सिस्टम बदललेली आहे, आम्हाला माहिती सिस्टम सडलेली आहे, अगदी शेवटपर्यंत चेन सिस्टम आहे आम्हाला माहिती आहे, परंतु तिचा अंत काय होतो हे जरा जगाकडे बघा। जर लोक जेव्हा रस्त्यावर येतील तेव्हा तुम्हाला पळताय थोडी होईल। म्हणून लोकप्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधीचं सुद्धा काम आहे ज्या शहरात ज्या मतदारसंघात मत मागायला तुम्ही येणार आहेत त्या मतदारसंघाचा आरोग्य, त्या मतदारसंघाचं सामाजिक स्वास्थ्य योग्य आहे की नाही, त्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात हे बघणं तुमचं कर्तव्य आहे। आणि म्हणून या गोष्टीला प्रशासनानं तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन उपोषणकर्त्याचा दुसरा दिवस आहे। आम्हाला वाटतं की जर योग्य वेळीच प्रशासनानं दखल घेऊन यासाठी फार मुदत मागण्याची गरज नाही। केज तहसीलदार यांनीसुद्धा आमची विनंती आहे की अशा सामाजिक समस्येला तुमचे पद आहेत, या ते राज्यघटनेनं तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, ते केवळ या सिस्टमला चालवण्यासाठी नाही आहेत, लोकांचं कल्याण करण्यासाठी आहेत। याचाही विचार माननीय तहसीलदार साहेब आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावा अशी आमची इच्छा आहे। जर 1-2 दिवसामध्ये म्हणजे काही पुढच्या तासामध्ये उपोषणकर्त्याची मागणी केज तालुका प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ त्यावर कारवाई केली नाही तर केज विकास संघर्ष समितीसुद्धा त्यांच्या आंदोलनाला पक्ष आणि राजकारणाच्या बाहेर जाऊन पाठिंबा देण्याचा या ठिकाणी निर्धार व्यक्त करत आहे।